धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे आणि या ठिकाणी धुळे शहराचे जे एमआयएमचे आमदार आहेत डॉक्टर फारुख शाह त्यांनी नुकतंच मतदान केलं आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल भैया, आपण मतदान केलेलं आहे? मी सर्व जनतेला आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना कळकळीचे आवाहन करतो की आपल्याला संविधान वाचवायचं असेल, देशातून बेरोजगारी व बेकारी संपवायची असेल आणि आता आपण बघतच आहात देशात काय परिस्थिती आहे, ते शेतकऱ्यांना त्यांचा मालाचा हमी भाव सुद्धा मिळत नाही। तर प्रत्येक नागरिकांनी जरूर मतदान करावा अशी मी त्यांना विनंती करतो। भैया, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये धुळे शहर असेल, मालेगाव मध्य असेल, या ठिकाणी 2 आमदार एमआयएमचे आहेत, मात्र तरी देखील एमआयएमने यावेळी उमेदवार दिलेले नाहीत, त्याबद्दल काय म्हणतात? आता हे बघा, एमआयएमचं तर जाऊ द्या, पण आमची एवढी ताकद आहे, मी ते दुसरे आमदार जाऊ द्या, पण माझा स्वतःचा मी आपल्याला सांगू इच्छितो की मी जे विकास कार्य केलेले आहे ते फक्त धुळे शहरात नसून तर मी ग्रामीण मध्ये सुद्धा काम केलेले आहे। आणि मला अनेक लोकांनी सांगितलं होता की आपण खासदारकी लढवावी, परंतु मी त्यांना सांगितलं की हा आमच्यात जे सेक्युलर वोट्स आहेत ते डिवाइड व्हायला नको, म्हणून मी उमेदवारी केलेली नाही। आणि आता आम्ही पूर्ण ताकदीने ते जे काँग्रेसच्या जे उमेदवार आहे शोभा बच्चाव, त्यांना आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही काम सुद्धा करतोय। नक्कीच या ठिकाणी सेक्युलर विचारांची लोक एकत्र आहेत आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या ज्या उमेदवार शोभा बच्चाव आहेत त्यांना आम्ही पाठिंबा जाहीर केल्यामुळे आम्ही उमेदवारी जाहीर केलेली नसल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शाह यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन अजय गर्देसह मी मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।